हाय, तर खूप दिवसानंतर आणि खूप मोठ्या ब्रेकनंतर सगळ्यांचं स्वागत आहे आपलं एकदा पुन्हा चॅनलवरती। तर तुम्ही जे आता दृश्य बघताय ना, ती आपल्या महाराष्ट्रातील एका सुंदर गडावरची आहे, तो म्हणजे हरिश्चंद्रगड। हजारो वर्षापूर्वीचे शिवमंदिर, त्या काळात सैनिक सौंदर्य अनुभवायचं असेल ना, तर तुम्हाला इकडे यावंच लागेल या गडावरती। एक आठवण आणि माहिती यासाठी हा व्लॉग संपूर्ण बघा। चला सुरुवात करूया। जय झुंजावे धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे, राजा फुले श्लोक छत्रपती शिवाजी महाराज के जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। बेस विलेज, पासनाई गाव, मुंबई पासून 100 किलोमीटर। तर नमस्कार मंडळी, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये। आणि आता झाले दुपार आणि आम्ही आलो आता हरिश्चंद्रगडला। हरिश्चंद्रगड म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं ना, गेल्या 2 वर्षापासून मी हा ट्रेकचा प्लॅन करतोय। तर ट्रेकला आता सुरुवात करूया। 12 वाजले आणि डोक्यावरती सूर्य आहे आपल्या, पण चला आता काय। हरिश्चंद्रगडावर येणाऱ्या खूप साऱ्या वाटा आहेत, पण सर्वात सोपी वाट म्हणजे ही पासनाई गावाची, जिथून आपण चाललोय। हरिश्चंद्रगड हा अहमदनगर जिल्ह्यात येतो। त्याची उंची 4000 फूट आहे, पण चढाई मात्र सोपी आहे। हरिश्चंद्रगडावर यायचं झालं तर तुम्हाला सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे कसारा रेल्वे स्टेशनवरून तुम्ही काळे पिवळीने राजूरला येऊ शकता, राजूरवरून पासनाई गाव आणि नंतर हा पुढील पायी प्रवास। हो, तर मंडळी आपण हरिश्चंद्रगडाचा ट्रेक करतोय आणि माझी खरंच सांगतोय फुल दमछाक झाले। खूप दिवसांनी ट्रेक केलं की अशी हालत होते आणि जिम न करण्याचे परिणाम मला दिसतात आता, कारण फुल दम लागतोय। पण चाललोय, आपल्यासोबत आपले मित्र, त्यांच्या सपोर्टमुळे आपण हा गड चढतोय। कोविडच्या आधी मला जायची इच्छा होती हरिश्चंद्रगडाला, आणि ते आज 2 वर्षानंतर कंप्लीट होतं आपलं हरिश्चंद्रगडाचं स्वप्न। खूप भारी वाटतं। केदारेश्वर मंदिर, तारामती शिखर, अजून आपला सर्वात बेस्ट आणि आपला एकदम भारी असा कोकण कडा, तो पाहायचा। सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आजच्या दिवसात आणि उद्याचा सूर्योदय बघायचा आहे। तर चला जाऊया आता आपण। आपल्यासोबत कोण कोण तुम्हाला दाखवतो। हे बघा, इकडे सूरज आहे, सूरज पालंडे आपला कंपनीतला मित्र आहे। इकडे जयेश आहे, आणि ज्याच्यामुळे आपला हरिश्चंद्रगड ट्रेक झाला आहे सक्सेसफुल असा आपला मच्छिंद्र। आता चाललोय वरती, चला जाऊया। थोडंच किती अजून अर्धा तास तरी लागेल, आपण हळूहळू चाललोय। चला हा 5 मिनटं बोलतोय, माझ्याकडे अर्धा तास आहे, 5 मिनटं म्हणजे। चला जाऊया हळू। अर्धा तास न घेता आपण हा 15 मिनटात उरलेला ट्रेक कंप्लीट केला, कारण जसं जसं पुढे जातो तशी ही दृश्य खरंच खूप भारी वाटत होती। जसं की हे मंदिर, त्यानंतर हे पूर्ण मोठं पाण्यात डागं, याला पुष्करणी बोलतात। आपण खूप सारी शिवलिंग पाहतो, पण इथली शिवलिंग आणि त्यामागची कथा पण खूप भारी आहे। मित्रांनो, आता आपण आलोय ते म्हणजे हरिश्चंद्र मंदिरावरच्या हरिश्चंद्रगडावरच्या केदारेश्वर मंदिराच्या इथे। माझी थोडी बोबडी वळाले, कारण हे पाणी आहे ना प्रचंड थंड आहे, आणि आतमध्ये शिवलिंग दिसते तुम्हाला। एवढं खूप मोठं शिवलिंग आहे, आणि हे 4 पिल्लर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही व्लॉग बघितले असेल, सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि आत्ताचं कलियुगाचा हा स्तंभ, आणि 3 स्तंभ पडलेले आहेत, अशी ही कथा आहे। आणि या साईडला पण खूप साऱ्या जुन्या काळातल्या दगडा, या साईडला हे पाण्याचे कुंड आहेत आणि पाणी एकदम क्लिअर आहे। हे पाणी आपण पिऊ शकतो। तळ दिसतोय, हा बघा, हा मंदिराच्या समोरचा परिसर। शिवलिंग तर बऱ्यापैकी आता आपला गड बघून चालू झालाय, आणि भाकरी, चटणी आणि बटाट्याची भाजी आणली आपल्या मित्रांनी। ऋषिकेशनी भाकरी, चटणी आणि बटाट्याची भाजी आणलेली आहे। आणि तर या तुम्ही पण खायला या निसर्गाच्या सानिध्यात। चला, गडावरचा नाश्ता करून झाला आणि आपण निघालो कोकणगडाच्या दिशेने।
हे अंतर फक्त 15 मिनिटाचं आहे. तर चला. आता आपण आहोत कोकण कड्यावरती, हरिश्चंद्रचा कोकण कडा. सुपर एक्साइटेड होतो मी या गोष्टीसाठी आणि तो आज मी पाहिला. खूप वेळापूर्वी इथे आलेलो पण व्लॉग काय शूट केला नाही, कारण तो कोकण कडा बघतच राहिलेलो. एवढा भारी वाटतं, सुंदर जबरदस्त धुका आहे खाली दरीमध्ये, पण तरी पण भारी वाटतंय. तुम्हाला पण दाखवतो. नंतर आपण आज इथे कॅम्प करणार आहोत. इकडे मागे तिथे आपली मुलं आहेत, पोरं आहेत. तिथे कॅम्पिंग करायची, मस्त काही जेवण बनवायचं. तर समोर इकडे सनसेटचा व्ह्यू येतोय. हा इकडे समोर आपल्या कोकण कडा आणि या साईडला आपण आपली कॅम्पिंग आहे आजची. इथे आपलं जेवण बनणार आहे आजचं. आणि आपले सगळे भटकंटी पंढरी आणि हा आपला ग्रुप आहे सगळा. आमच्या ग्रुपमध्ये सर्वात मेहनती पोरगा बघा, अभिषेक जंगम. काय पद्धतशीरपणे काम करतो. घरच्यांनी हा ब्लॉग बघितला, घरचे खरंच तुझ्यावर खुश होतील. अभिषेक तोंड दाखव तुझं. कसं वाटतं अभिषेक सह्याद्रीमध्ये? अभिषेक कसं वाटतंय? खूप छान वाटतंय अभिषेकला. आणि इकडे आपली बाकीची पब्लिक चहा बनवते. अजून आमचा चहाच चालू आहे. अजून खूप काय काय बनायचं बाकी आहे मित्रांनो. तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. बाय बाय. आल्याचा कडक चहा आणि हा सूर्यास्त पाहिला आणि थोड्यात रात्र झाली. आपला पापड तळून झालेले आहेत, चहा झालेला आहे कडक मस्तपैकी. आणि आता आपला बनतोय तो म्हणजे शाही पुलाव आणि कोकण कडा. आणि रेसिपी मी करतोय, आपली सगळी पोरं करतायत एकत्र सगळे मिळून. कांदा टाकलाय, आलं लसूण पेस्ट टाकले, फोडणी दिलेली आहे. पालंडी लसूण टाकतोय ना. शाही पुलाव. अजून कुठले मस्त सूरज. शाही पनीर, शाही पुलाव, खिचडी खिचडी. थांब नाही. शाही पुलाव की खिचडी तुम्ही सांगा, मला तर माहित नाही. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. आणि आता आम्ही उठलोय 6:30 वाजता उठलो. आता 7 वाजलेत. मस्तपैकी थंडावा इकडे, फुल थंडी आहे, त्यामुळे शेकडी लावली. शेकडीजवळ जरा थंड गरम झालो. आणि आता आपण जाणार आहोत कोकण कड्याला. पहिला आपण आपला टेंट वगैरे पॅक करू आणि नंतर कोकण कड्याला जाऊ. तुम्ही जर येणार असाल कॅम्पिंगसाठी, ही चांगली जागा आहे, कारण वारा पण एवढा होता पण मस्त वाटलं. आणि या साईडला बघा, तिकडे 5 मिनिटं चालत नाही. पाण्याची सोय आहे, एक नाला आहे, हे तुम्हाला पाणी पण भेटून जाईल. तर तुम्ही कॅम्पिंग वगैरे जेवण वगैरे बनवणार असाल तर पाणी पण भेटून जाईल. पाणी पण जवळ आहे हवे या साईडला. तर असं सगळं आहे. आता आम्ही टेंट पॅकअप करतो आणि तिथून निघूया आपण आता डायरेक्ट कोकण कड्याला. कोकण कडा सकाळचा खरंच खूप भारी दिसेल. सकाळी सूर्योदय झाला आणि हे सह्याद्रीचं रौद्र रूप म्हणजे हा आपला कोकण कडा पाहायला आपण निघालो. खूप सावधपूर्वक आणि काळजीने हा कोकण कडाचं संपूर्ण दृश्य आपल्या नजरेमध्ये कैद केला आणि हा ओळख आकाराचा कोकण कडा आपण पाहिला. खूप वेळ आम्ही ते शांतपणे बसलो, मनाला समाधान होईल तितकं. त्यानंतर निघालो, कारण आपल्याला पासनेवरून पहिली बस पकडायची. आपण हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या इथे खूप सारं पिण्याचं पाणी आहे, ते आम्ही भरलेलं आहे. हे बघा पाणी प्यायला. चला मित्रांनो, आपण इथून आपला हा ट्रेक सुरू केलेला हरिश्चंद्रगडाचा. आता आपण खाली पोहोचलोय बेस विलेजला, पासनेच्या इथे. तर सांगायचं झालं ना, तुमच्याकडे जर टेंट नसेल, जेवणाची काय व्यवस्था नसेल ना, तर वरती सगळ्या सुविधा आहेत. 500 रुपयामध्ये भाड्याने आपल्याला टेंट भेटतो. 500 रुपये टेंटचं भाडं आहे आणि जेवणाचं 150 रुपये. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये काही नंबर टाकलेले आहेत, तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि इकडे येऊ शकता. आणि आता थोड्या वेळात आपण बस पकडू. बस भेटते का बघूया. ट्रान्सपोर्टसाठी स्वतःच्या बाईक किंवा स्वतःची कार असेल तर एकदम बेस्ट, नाहीतर खूप प्रॉब्लेम होतील. आता आम्ही बघू किती वाजता आपल्याला बस भेटेल ती. चला जाऊया. बस सुटली, पण शेवट गोड तर सगळंच गोड. हे बघा, तर मित्रांनो आपल्याला ही मंडळी भेटत, कोल्हापूरची फुल भारी मंडळी आहेत. आणि आपण कसे गोव्याला पिकनिकला तसे गडकोटांची पिकनिक करायला आलेले आहेत. तर त्यांना गडकोट फिरायला आलेले आहेत. त्यांना विचारा कोणकोणते गड फिरलेत.
मी कोल्हापूरून आलेलो आहे. सुरुवातीला आम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन त्र्यंबकेश्वर दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी हरिहरला गेलो. हरिहरचे ट्रेक करून संध्याकाळी आम्ही हरिचंद्राला हरिहरची ट्रेक करून संध्याकाळी खाली येऊन मग हरिचंद्राच्या पायथ्याला इथं स्टे केलेला. कसा वाटलाय तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटला? एकदम कसं वाटलं? एक नंबर होता. हरिहर तर एकदम क्वालिटी. कसं वाटलं भावा? शेवट रे, संपला विषय. कसं वाटलंय गड मित्रा? एक नंबर ना. दोन्ही गड मस्त होती. वस्ती करायची भारी आहे ना हरिचंद्र? वस्ती करायला भारी आहे ना? हो एक नंबर आहे. सगळी सोय होते. आणि बघा आपले ड्रायव्हर मित्र आहेत. त्यांनी गाडी थांबवली तेव्हा आपल्याला गाडी भेटली नाही तर फुल आमचे हाल होते. धन्यवाद भावा. धन्यवाद. जय शिवराय. तर चला, असा होता हा आपला हरिचंद्रगडाचा ट्रेक. तुम्हाला कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट पण करा. चला भेटू आता पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.